नमस्कार, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं ऊर्जा विथ वनश्रीमध्ये स्वागत करते. ऊर्जा ती जी तुझ्यात आहे, माझ्यात आहे, आपल्या सगळ्यांमध्ये आहे. पण काही कालांतराने डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी यामुळे ती ऊर्जा आहे ना कमी कमी होत जाते. पण टेन्शन नको घेऊस. ती ऊर्जा पुन्हा पॉझिटिव्ह करण्यासाठी आणि पुन्हा एनर्जाइज करण्यासाठी मी तुझ्यासाठी वेगवेगळे एपिसोड घेऊन येत असते. आपली चक्रा सिरीज तू फॉलो करतच आहेस आणि आत्तापर्यंत आपण रूट चक्रा, सेक्रल चक्रा, मणिपुरा चक्रा, हार्ट चक्रा याबद्दल माहिती घेतलेली आहे. आजचा जो चक्रा आहे तो आहे थ्रोट चक्रा म्हणजे विशुद्ध चक्रा. त्याचा रंग जो आहे तो निळा रंग, म्हणून आज मी निळा रंग घातलेला आहे. आकाशी कलर आहे त्याचा. त्याचा थेट संपर्क म्हणायला गेलो तर कम्युनिकेशन म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने बोलता त्याच्याशी त्याचं रिलेशन आहे. बरेचदा काय होतं की बोलायचं खूप असतं किंवा आपण खूप बोलतो. जसं मला खूप बोलायची सवय, तर कधी कधी मला वाटतं माझा थ्रोट चक्रा जो आहे तो ओव्हर ॲक्टिव्ह आहे. पण थ्रोट चक्राचं मेन काम आहे तुमचा जो संवाद तुम्ही साधता किंवा तुम्ही ज्या गोष्टी एक्सप्रेस करता त्याचा डायरेक्ट संबंध थ्रोट चक्राशी येतो. आता थ्रोट चक्रा कुठे असतो? इथे घशाच्या इथे तुम्ही बघू शकता. त्याच्याशी जे ग्लँड जोडले गेलेले आहेत, थायरॉइड ग्लँड. आता बरेचदा काय होतं की जी लोकं सप्रेस करतात गोष्टी म्हणजे दाबून ठेवतात. बऱ्याच लोकांना सवय असते एक्सप्रेस करत नाहीत. मग त्या गोष्टी त्या सप्रेस करतात, दाबून ठेवतात, कोणाकडे बोलत नाही या भीतीने की मी कोणाला जाऊन माझं दुःख सांगितलं किंवा मी माझ्या गोष्टी सांगितल्या तर समोरची व्यक्ती मला चुकीचं समजेल किंवा असं म्हणेल की अरे सतत येऊन प्रॉब्लेमबद्दलच बोलते. त्या भीतीने आपण गोष्टी सप्रेस करतो आणि जेव्हा तुम्ही त्या सप्रेस करायला लागता तेव्हा तो चक्रा जो आहे कुठल्याही चक्राच्या बाबतीत जेव्हा तुम्ही गोष्टी एक्सप्रेस करत नाहीत आणि सप्रेस करता तेव्हा तो चक्रा ब्लॉक व्हायला लागतो. आता चक्रा ब्लॉक होणे म्हणजे काय? आता समजा 1 महिना तुम्ही घरामध्ये केर काढलाच नाही तर तिथे धूळ जमा होईल आणि कचरा जमा होईल किंवा 1 महिना तुम्ही अंघोळ केली नाही तर बॉडीमधनं वास यायला लागेल किंवा अनहायजेनिकमुळे बरेचसे रॅशेस आणि ॲलर्जीज येतील. तसंच जेव्हा चक्र तुम्ही साफच केले नाहीत तर मग ते ब्लॉक होऊन जातात आणि ब्लॉक झाल्यावरती त्या त्या चक्रांचं ते काम जे आहे म्हणजे कम्युनिकेशन थ्रोट चक्राच्या बाबतीत ते होत नाही. सो आता मेन विशुद्ध चक्रा म्हणजे थ्रोट चक्राचं मेन काम काय आहे? कम्युनिकेशन आणि तुमचे जे एक्सप्रेशन्स आहेत, ज्या भावना आहेत, त्या भावना तुम्ही शब्दातनं व्यक्त होता. आता हा चक्रा ब्लॉक्ड आहे, हे कसं ओळखायचं? रंग तर ह्याचा निळा आहेच, त्याचं स्थान जे आहे ते घशापाशी आहे. पण हा चक्रा ब्लॉक्ड आहे हे तुम्ही कसं ओळखाल? ज्या वेळेला तुम्हाला खरं बोलायची हिंमत होत नाही किंवा मी असं कसं बोलू? याचं मन दुखवेल. आपण एक पीपल प्लीजिंग पर्सनॅलिटी जेव्हा होतो किंवा बरेचदा आपल्याला सांगायचं खूप असतं, एक्सप्रेस खूप करायचं असतं, पण आपण भीतीपोटी त्या गोष्टी बोलत नाही. ही भावना जर तुमच्यामध्ये असेल किंवा हे सगळं तुम्ही फील करत असाल, याचाच अर्थ असा आहे की तुमचा थ्रोट चक्रा म्हणजे विशुद्ध चक्रा ब्लॉक्ड आहे. आता तो ब्लॉक झाल्यावर काय होणार आहे? मान, घसा, खांदे म्हणजे या एरियाशी रिलेटेड जेवढे ऑर्गन्स आहेत, त्या सगळ्या ऑर्गन्सना कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट व्हायला सुरुवात होणार आहे. मग तुमच्या असं लक्षात येईल, थायरॉईडचं मेन रिझन म्हणजे मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर तुमचे इमोशन्स एक्सप्रेस नाही केले, तुमच्या भावना व्यक्त नाही केल्यात, तर त्या सप्रेस्ड इमोशन्स म्हणजे दाबलेल्या भावनांचं रूपांतर आजारपणात होतं. कारण आपली बॉडी जर आता तुम्हाला कोणी त्रास दिला तर तुम्ही त्याच्याशी भांडता किंवा सांगता, पण तुमच्या बॉडीला जो तुम्ही त्रास देता रोज स्ट्रेस आणि एन्झायटी आणि टेन्शन घेऊन, ती बॉडी कशी रिॲक्ट करणार आहे? ती बॉडी आजारपणातनंच तुम्हाला सांगणार आहे आणि जेव्हा बॉडी आधी छोट्या छोट्या सिग्नल्सने तुम्हाला ती सतर्क करत असते की घसा दुखतोय बघ हां, घसा दुखतोय. पण आपण काय गोळी घेतो, गप्प बसतो, गोळी घेतो, गप्प बसतो. कुठेतरी बॉडी आपल्याला सिग्नल देत असते आणि ते सिग्नल आहेत ते आपण अजिबात रजिस्टर करत नाही, त्यांना सिरियसली घेत नाहीत. त्यामुळे ह्याच्या पुढे जेव्हा तुम्हाला बॉडीमध्ये काही त्रास होत असेल, काही दुखत असेल किंवा एखादा सर्दी खोकला वारंवार येतोय, तर बॉडीशी बोला, बघा बॉडी काय सांगते. कारण थायरॉईडचं मेन रिझन आणि स्पेसिफिकली थायरॉईड जो आहे तो बायकांमध्ये जास्त आढळला जातो. ओके, कारण बायका ज्या आहेत त्या एक्सप्रेस करत नाहीत, त्या दाबून ठेवतात. कारण लहानपणापासून आपल्याला सांगितलेलं असतं जसं आहे तसं,
कशाला बोलायचं, उगीचच वाद वाढतात, शब्दाला शब्द लागतो, अगदी मान्य आहे. पण तुम्ही चांगल्या पद्धतीने सुद्धा एक्सप्रेस करू शकता. सो जर तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्स किंवा फ्रेंड्सना थायरॉईड असेल, तर त्याचा थ्रोट चक्रा जो आहे तो कुठेतरी ब्लॉक्ड आहे. थ्रोट चक्रा ब्लॉक असल्यावरती बरेचदा असं पाहिलं की खोटं बोललं जातं किंवा खरं न सांगणं, खोटं बोलणं, त्याच्यानंतर जेन्युइन रिॲक्शन्स, जेन्युइन रिस्पॉन्स जे मनापासून आहेत, त्या गोष्टी तुम्ही बाहेर सांगू शकत नाहीत. त्यामुळे घशाचे आजार म्हणजे घशाचं इन्फेक्शन, घशामध्ये खवखव होणे किंवा थायरॉईड, कान दुखणे, इवन फॉर दॅट मॅटर, इवन खांदे दुखणे, हे लक्षणं आहेत जर तुमचा थ्रोट चक्रा ब्लॉक्ड असेल तर. सो तुम्ही चेक करू शकता, विचारू शकता तुमच्या पार्टनरला सुद्धा की यातले काही सिम्पटम्स आहेत का, तर तुमचा थ्रोट चक्रा ब्लॉक्ड आहे. आता जर तुमचा थ्रोट चक्रा ओपन असेल, छान, तर काय त्याचे रिझल्ट्स आहेत. मी जसं बोलते तुमच्याशी, माझा थ्रोट चक्रा ओपन आहे. तर थ्रोट चक्रा ओपन असल्यावरती तुम्ही छान बोलता, तुमच्या मनात ज्या भावना आहेत त्या तुम्ही छान एक्सप्रेस करता, तुम्ही खऱ्याची बाजू घेता, कधी खोट्याची बाजू घेत नाही. तुम्ही जे खरं असेल ते बोलता. मग त्यावेळेला तुम्ही हा विचार करत नाही की हा हर्ट होईल, कारण खरं कडू जरी असतं ना तरी ते खरंच असतं, खरं कधीच खोटं होऊ शकत नाही. त्यामुळे ज्याचा थ्रोट चक्रा ओपन असतो त्याला खरं बोलायची भीती नसते. थायरॉईडचा त्रास त्याला होत नाही, त्याला घशाचे इन्फेक्शन्स किंवा त्रास, खवखव होत नाही, कान कधी दुखत नाही. आणि जर हे झालं तर तुम्ही त्यावेळेला ऑब्झर्व करा की मी काही गोष्टी लपवल्या आहेत का, मी काही गोष्टी सांगितल्या नाही आहेत का, किंवा मी काही गोष्टी एक्सप्रेस केलेल्या नाही आहेत का. सो ब्लॉक्ड चक्रा आहे हे कसं ओळखायचं याबद्दल मी सांगितलं आहे. आणि ओपन असेल तर तो चक्रा काय त्याची लक्षणं आहेत हेही सांगितलं आहे. आता कधी कधी तो चक्रा ओव्हर ॲक्टिव्ह पण असतो, हे माझ्या बाबतीत मला वाटतं कधी कधी, कारण मी खूप बोलते. पण त्या बोलण्याच्या मागे कुठेतरी माझे फीलिंग्स हे कोणी ऐकले नाही आहेत किंवा कोणी सिरियसली घेतलं नाही आहे, या भावनेतनं सुद्धा येऊ शकतं. तर ओव्हर ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही आरशासमोर बघून बोलू शकता. बरेचदा मी आरशासमोर बोलून बघते किंवा वही मी मेंटेन करते, डायरी मी त्याच्यामध्ये लिहिते किंवा मी स्वतःशी सुद्धा बोलते. म्हणजे जी एक्स्ट्रा एनर्जी माझ्यामध्ये आहे, जी मला जाणवते, आणि जर तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही ती स्वतःशी बोलून किंवा आरशासमोर उभं राहून किंवा लिहून मग पेपर फाडून जाळून ती काढून टाकू शकता. सो थ्रोट चक्रा रंग निळा, घशापाशी हा थ्रोट चक्रा असतो. ब्लॉक्ड चक्रा असेल तर कसा ओळखायचा, ओपन असेल तर कसा ओळखायचा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपाय. ओके, सो थ्रोट चक्रा जर तुमचा ब्लॉक असेल किंवा पार्शियली ब्लॉक असेल तर सगळ्यात आधी त्याच्यासाठी निळ्या रंगाचा वापर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुरू करा. जसं आज मी आकाशी रंग घालून बसलेली आहे. सो ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की तुमचा थ्रोट चक्रा ब्लॉक आहे किंवा थोडासा डळमळीत आहे, तर त्यावेळेला तुम्ही आकाशी रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर खरं बोलण्याची प्रॅक्टिस. आय नो खरं बोलणं कलियुगामध्ये खूप कठीण आहे, पण मला असं वाटतं की आपण जेव्हा खरं बोलतो तेव्हा आपण स्वतःशी तर प्रामाणिक राहतो, पण समोरच्याला सुद्धा आरसा दाखवतो. आणि मी जेव्हा कोणालाही खरं सांगायला जाते तेव्हा ती व्यक्ती आयदर दुरावते, पण ती प्रगल्भ असेल आणि ती मॅच्युअर असेल तर ती त्याला ॲज अ फीडबॅक घेते आणि स्वतःमध्ये तो बदल घडवण्याचा प्रयत्न करते. तर खरं बोलण्याची प्रॅक्टिस जी आहे ती थ्रोट चक्र तुम्हाला ओपन करायचा असेल तर करावी लागेल. स्वतःशी प्रामाणिक राहा आणि इतरांशी सुद्धा प्रामाणिक राहा. जर्नलिंग, एक डायरी मेंटेन करा. म्हणजे तुम्ही सगळे जे बघतायत त्यांना मी सांगेन की एक डायरी मेंटेन करा, आणि लॉकवाली घेतली तरी चालेल किंवा आता आजकाल फोनवरती सुद्धा ॲप्स येतात बरेचसे. उद्देश असा असतो की जेव्हा तुम्ही अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्ही नाही बोलू शकत सगळ्यांशी, फिअर ऑफ जजमेंट की लोक काय म्हणतील, अरे मी सायकोलॉजिस्टकडे जातोय, मी काउन्सिलरकडे जातोय किंवा मी थेरपिस्टकडे जातोय, हे एक उगाच संकल्पना आपल्या डोक्यात असतात आणि त्या अझम्पशन्समुळे ना आपण मदत घ्यायला सुद्धा जात नाही. तर मग ते नसेल तुम्हाला करायचं तर तुम्ही जर्नलिंग करा. जर्नलिंगमध्ये काय करायचं आहे, तुमच्या असलेल्या भावना 7 सेगमेंट्स करा. मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल आणि प्रोफेशनल असे 7 कप्पे करा. त्या 7 कप्प्यांमध्ये तुम्हाला प्रत्येक इमोशनला घेऊन मेंटली काय काय वाटलं, इमोशनली काय काय वाटलं हे लिहित जा, नमूद करत राहा. आणि एक साधारण महिनाभर असं झाल्यावरती 1 महिन्यानी बघा, जर रिपीट इमोशन्स असतील तुमचे, दॅट मीन्स तुम्ही एकच इमोशन किंवा एकच चूक किंवा एकच गोष्ट चघळत बसलाय.
त्याला काही अर्थ नाही आहे, त्यातनं निष्पन्न काही होणार नाही. म्हणजे इझी वेमध्ये सांगायचं झालं की शोले पिक्चर तुम्ही बघताय आणि तुम्हाला एंडिंग हवं आहे दिलवाले दुल्हनियाचं, नाही होणार. तुम्ही एकच पिक्चर बघताय आणि एंडिंग दुसरं, म्हणजे एकच पुस्तक वाचताय आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला शेवट वेगळा पाहिजे, ते नाही होणार. आयदर तुम्हाला पुस्तक बदलावं लागेल, नाहीतर पुस्तक वाचणं बंद करावं लागेल. सो अशा पद्धतीने जर्नलिंग करून तुमचे इमोशन्स वारंवार येत असतील तर त्या इमोशनमध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही तो चूज करताय की ती व्यक्ती किंवा तो जो इन्सिडन्स आहे तो तुम्ही वारंवार तुमच्या लाईफमध्ये आणून चूज करताय आणि म्हणून तुम्हाला तो त्रास होतोय. म्हणून जर्नलिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही गाणं म्हणू शकता. थ्रोट चक्र ओपन व्हायला जरी तुम्ही बेसुरे असाल माझ्यासारखे, मी अतिशय घाण गाते, बट तरीसुद्धा मी गाते, बाथरूम सिंगर. सो तो सराव तुम्ही करू शकता किंवा जस्ट हमिंग जरी तुम्ही केलं तरी तो थ्रोट चक्र आहे तो ओपन होण्यासाठी मदत होईल. बाथरूम सिंगिंग करू शकता. त्याच्यानंतर ऑफकोर्स योगासन आहे, मत्स्यासन आहे, हलासन आहे. अन्न तुम्ही निळ्या रंगाचं घेऊ शकता आणि जांभूळ आहे, ब्लूबेरी आहे. आय नो इट्स एक्सपेन्सिव्ह, पण तुम्ही जांभूळ घेऊ शकता किंवा हर्बल टी तुम्ही घेऊ शकता. गोकर्णाचं फूल येतं, ते पाण्यामध्ये तुम्ही उकळून त्याची ब्लू पी टी असं म्हणतात, तुम्ही ती तो हर्बल टीसुद्धा ट्राय करू शकता. ऑफकोर्स जर तुम्हाला थ्रोट चक्र ओपन करायचा असेल तर शांत बसायचं आहे, चांगली मुद्रा घेऊन आणि डोळे बंद करून तुमच्या थ्रोटपाशी म्हणजे घशापाशी निळ्या रंगाचं एक सुंदर चक्र चालू आहे क्लॉकवाईज, हे इमॅजिन करायचं आहे आणि संपूर्ण लक्ष जे आहे ते या थ्रोट चक्राकडे केंद्रित करायचं आहे. तो या पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमचा जो थ्रोट चक्र आहे तो तुम्ही ओपन करू शकता. आणि उज्जयी आणि प्राणायाम या दोन्ही गोष्टी, या दोन्ही प्राणायामचा तुम्ही समावेश करून थ्रोट चक्र जो आहे तो ओपन करू शकता. थ्रोट चक्राचा बीजमंत्र जो आहे तो आहे हम किंवा हंग असं म्हणतात. सो करूया आपण जसे मागे सगळे बीजमंत्र केले 3दा मी करते, माझ्याबरोबर तू सुद्धा कर. शांत बसायचं आहे. मुद्रा तुम्ही ध्यानमुद्रा घ्या किंवा ही प्राणमुद्रा जी तुम्हाला योग्य वाटेल किंवा अगदी प्लेन हात ठेवलेत तरी चालेल. डोळे बंद करायचे आहेत. पूर्ण लक्ष जे आहे ते श्वासावर ठेवायचं आहे. लक्ष पूर्ण केंद्रित करायचं आहे थ्रोट चक्रावर. निळ्या रंगाचं चक्र गोल गोल फिरतंय, इमॅजिन करायचं आहे. दीर्घ श्वास. रिलॅक्स. हे व्हायब्रेशन्स पूर्ण अंगामध्ये फील करायचे आहेत आणि हे बीजमंत्र करत असताना तुम्ही त्या चक्रावरती हात ठेवून बीजमंत्र केला तरीही चालणार आहे. पूर्ण व्हायब्रेशन्स जे आहेत ते बॉडीमध्ये फील करायचे आहेत. I'm sorry. Please forgive me. Thank you. And I love you. And slowly open your eyes. So अशा पद्धतीने हा बीजमंत्र तुम्ही, मी जास्त म्हणत नाही की तुम्ही तासन तास बसा, बट ॲटलिस्ट दिवसभरातनं 3 ते 5 वेळेला केलात. जेव्हा तुम्हाला खूप बोलायचं आहे किंवा वाटतं की थ्रोट चक्र माझा डिस्टर्ब आहे, तेव्हा तुम्ही हा बीजमंत्र केलात हंग, तर तुम्हाला फरक निश्चित जाणवेल. आणि ऑफकोर्स मला असं वाटतं की थेंबे थेंबे तळे साचे, तसं रोज जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, रोज स्लो अँड स्टडी विन्स द रेस. हे असं नाही, ही जादू नाही आहे की तुम्ही आज केलं तर आणि उद्या रिझल्ट येईल. तुम्हाला सातत्य लागतं आणि सातत्याने जेव्हा तुम्ही गोष्टी करता तेव्हा त्याचा रिझल्ट येतो आणि तो कायमस्वरूपी असतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट पटकन येते ना तेवढंच पटकन ती जाते, पण जेव्हा ती हळूहळू येते ना तेव्हा ती दीर्घकाळ टिकते आणि त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. ओके,
आता काय करायचं आहे, थ्रोट चक्र ओपन होण्यासाठी बेस्ट एक्सरसाइज इज मिरर एक्सरसाइज माझ्यासाठी. मी सकाळी उठल्यावरती आरशासमोर जाते आणि मी स्वतःशी खूप बोलते, कारण मला बोलायला खूप आवडतं. तुम्हाला काय करायचं आहे, आरशासमोर उभं राहायचं आहे आणि ॲफर्मेशन्स म्हणायचे आहेत. आता ॲफर्मेशन म्हणत असताना इंग्लिशमध्ये म्हणा, मराठीमध्ये म्हणा, गुजराती, तेलुगू, तामिळ, तुम्ही ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल आहात त्या भाषेमध्ये म्हणा. ॲफर्मेशन्सपेक्षा सुद्धा काय इम्पॉर्टंट आहे माहिती आहे? एनर्जी. तुम्ही कुठल्या एनर्जीने ते बोलताय, कुठल्या एनर्जीने ते थ्रो करताय. सो लोकं येऊन माझं कौतुक करतील त्याआधीच मीच माझं इतकं कौतुक करते की मी जेव्हा बाहेर पडते माझं ॲफर्मेशन्स करून, तेव्हा लोकं आपोआप ऑलरेडी कौतुक करायला लागतात. कारण व्हॉट आय थ्रो आय गेट आणि व्हॉट आय फील आय अट्रॅक्ट. म्हणजे मी जे माझ्या शरीरातनं, माझ्या ऑरामधनं जे थ्रो करते, मी त्याच गोष्टी. सो मी पॉझिटिव्हिटी, सेल्फ लव्ह किंवा अप्रिसिएशन किंवा सक्सेस, याच गोष्टी मी थ्रो करते. त्यामुळे त्याच गोष्टी माझ्याकडे रिटर्न. म्हणजे एका डोंगरावरती उभं राहून तुम्ही जर वनश्री अशी हाक मारली तर त्याच्या अगेन्स्ट गायत्री येणार नाही आहे किंवा धनश्री येणार नाही आहे. सो त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या एनर्जीवरती रोज चेक ठेवावा लागेल की आज मी कुठल्या एनर्जीमध्ये घराच्या बाहेर पडते. 99% लोकांचे ॲफर्मेशन्स फेल होतात आणि ते बोलायचे म्हणून बोलतात, ते फील नाही करत, ती एनर्जी फील नाही करत. तर ती एनर्जी तुम्हाला फील करायची. आरशासमोर उभं राहायचं आहे आणि काय म्हणायचं आहे, मी माझं सत्य आत्मविश्वासाने बोलतो किंवा बोलते. आय स्पीक द ट्रूथ विथ कॉन्फिडन्स. माझा आवाज शक्तिशाली आणि शुद्ध आहे. मी स्पष्ट आणि प्रेमळ संवाद साधतो किंवा साधते. मी माझ्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवतो. मी नेहमी सत्यच बोलते. मी माझ्या भावनांना मनापासून मोकळं करते. मी माझ्या भावना जेव्हा एक्सप्रेस करते तेव्हा कुठलंही दडपण मी स्वतःवर ठेवत नाही. हे ॲफर्मेशन्स काही मी सॅम्पल म्हणून तुमच्यासमोर मांडलेले आहेत, पण तुम्ही स्वतःचे ॲफर्मेशन करू शकता. आय स्पीक द ट्रूथ, आय लव्ह माय व्हॉईस, माझ्या आवाजावर माझं प्रेम आहे. मग आरशात बघून तुम्ही एखादं गाणं गुणगुणू शकता. सो अशा पद्धतीने मिरर एक्सरसाइज करून थ्रोट चक्रा ओपन होण्यासाठी बेस्ट टू बेस्ट एक्सरसाइज आहे. सो एवढे सगळे रेमेडीज किंवा एवढ्या सगळ्या टेक्निक्स आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि तुमच्या असं लक्षात येईल, जेव्हा तुम्ही स्वतःच्या चक्रांवरती काम करायला लागता तेव्हा त्याचे रिझल्ट हळूहळू बाहेरनं तुम्हाला दिसायला लागतात. सो आत्तापर्यंत आपण 5 चक्रांबद्दल माहिती घेतलेली आहे. पुढच्या 2 एपिसोडमध्ये थर्ड आय चक्रा आणि क्राउन चक्रा या 2 चक्रांबद्दल मी माहिती सांगणार आहे. हे सगळे चक्रा एपिसोड्स तुम्हाला कसे वाटत आहेत ते प्लीज कमेंट्सद्वारे मला लिहून कळवा. कारण मला असं वाटतं की जेव्हा तुमचे कमेंट्स येतात, मी उत्तर देते, आमची टीम उत्तर देते, पण ती एक विचारांची देवाणघेवाण जेव्हा होते ना, तेव्हा आपण एकमेकांकडनं शिकत असतो आणि कुठेतरी शेअरिंग इज केअरिंग हे म्हणत असते, ते त्यातनं साध्य होत असतं. आणि तुमचं ज्यांच्यावर प्रेम आहे, तुमचे फॅमिली, फ्रेंड्स, कलिग्स, या सगळ्यांबरोबर हे एपिसोड शेअर करा. कारण ह्याच्यामध्ये जेन्युइन माहिती देण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे, फुल नाही फुलाची पाकळी. सो योग्य पद्धतीने योग्य ते नॉलेज घेऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करा. म्हणजे तुमचं असं लक्षात येईल की तुमचं लाईफ मे बी आता काही स्ट्रगल असेल किंवा काही चॅलेंजेस असतील, ते तुम्ही आरामात ओव्हरकम करू शकता. प्रॉब्लेम यायचे थांबणार नाहीत, चॅलेंजेस यायचे थांबणार नाहीत, पण त्याच्यावर मात कशी करायची, ते फेस करून कसं पुढे चालायचं, उसी का नाम जिंदगी है. सो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्सद्वारे तुम्ही नक्की लिहून कळवा. आणि आमचा हा ऊर्जा विथ वनश्री एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि येस, कीप लव्हिंग युअर सेल्फ. मज्जा पिंकवर पाहत रहा ऊर्जा विथ वनश्री. थँक यू सो मच अँड लव्ह यू ऑल.